ज्ञानदीप लावू जगी झाले आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सरळ बसा, हात जोडा, मोबाईल बंद ठेवा, मन शांत ठेवा. वारकरी संप्रदाय अतिशुद्ध निखळ परमानंद आणि जीवब्रह्माची भेट करून देणारा लोकजीवनाचा हा कार्यक्रम असल्यामुळे बालिश बुद्धीने वारकरी संप्रदायाच्या चिकित्सा करून अतिशय श्रद्धा निष्ठा भाव ठेवा आणि कीर्तनामध्ये सहभागी व्हा. डोळे बंद करा. दोन्ही भोवईच्या मध्ये पांडुरंगाचं ध्यान करा. खेडकर परिवाराने दोन्ही भोवईमध्ये आपल्या आवडत्या वहिनींचं ध्यान करा. ओम नमो जियात्या वेदपती बात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा 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 देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे दासो अवधारी जोजी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे
भोग सुखाचे सोहळे. जोरात टाळी वाजवून सगळेजण भजन करा. विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी, आईसाहेब रखुमाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करीत या संपूर्ण खेडकर परिवाराचा आधारस्तंभ, सर्वांदेश असलेलं व्यक्तिमत्व, परिसर आणि गावातील सर्वांच्या लाडक्या वहिनी, स्वर्गीय द्रुपदाबाई हरिभाऊ जगताप यांच्या कन्या, ज्या पारगावमध्ये जन्म घेतला आणि या खेडकर परिवारामध्ये 1970 ला आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचं आदर्श व्यक्तिमत्व, प्रगतशील शेतकरी, गावचे माजी पोलीस पाटील, आपण ज्यांना पाटील म्हणतो सगळेजण, बबनरावजी लक्ष्मणराव खेडकर यांच्या अर्धांगिनी, स्वर्गीय पार्वतीबाई लक्ष्मणराव यांच्या सूनबाई, बाळासाहेब राजेंद्र आणि विजय यांच्या आई, सौभाग्यवती संगीता, सौभाग्यवती अलकाताई, सौभाग्यवती रुपालीताई यांच्या सासूबाई, स्वप्नील, शुभम, आशिष, वेदांत आणि सिद्धांत यांच्या आजी, सौभाग्यवती स्नेहल भुजबळ यांची आजी, दौलतराव लक्ष्मणराव खेडकर भाऊ यांच्या वहिनी, सौभाग्यवती हिराबाई दौलतराव यांच्या भाऊजाई, जाऊ माजी सरपंच अरुणराव दौलतराव खेडकर, मंगलाताई राजेंद्र हिरवे पुतणी, सौभाग्यवती आबोली अरुणराव खेडकर, या सर्वांचं जीवापाड प्रेम असलेलं वैकुंठवासी सौभाग्यवती यमुनाबाई बबनराव खेडकर यांचं आज पहिलं पुण्यस्मरण. या निमित्तानं उपस्थित आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, त्यांच्या जीवाभावाचे 3 मित्र परिवार, शिवाजीराव ओहाळ, पंढरीनाथ फडके, विठ्ठलरावजी वाळुंज, आणि या पुण्य पवित्र अशा पर्व काळामध्ये वैकुंठवासी यमुनाबाई यांच्या आत्म्याला भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणाशी जागा मिळावी. प्रबल कमी करा, थोडासा मीड द्या, बेस कंटिन्यू ठेवा, इको द्या. वारकरी संप्रदायामध्ये आमचं भूषण एक नवोदित उदयनमुख गायक, आपल्या भागातील आणि महाराष्ट्रातील परिचित
ओंकार महाराज जगताप, गायक हरिभक्तीपरायण गणेश महाराज कोकळघट, गायक हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, मृदंगावरती आपलं लाडकं नेतृत्व परमार्थातलं ओंकार महाराज, हार्मोनियमवरती भाऊसाहेबजी धावडे, बासरीवरती श्रीकांत गव्हाणे, माझ्या पाठीमागे उभे असलेले सर्व टाळकरी, आपण सर्वजण आणि सर्वजणी माता भगिनी सगळ्यांना मनापासून अभिवादन. मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा, डोक्यातले विचारही बंद करा आणि थोडस कीर्तनामध्ये इन्व्हॉल्व व्हा. याची चिकित्सा करू नका, श्रद्धा ठेवा. तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकोबारायांचा ट्रबल कमी करा. हा जीव ब्रह्म ऐक्य असा उपदेश करणारा आणि संगतीचा परिणाम सांगणारा उत्कृष्ट अभंग आहे. वारकरी संप्रदायातली मंडळी या अभंगाला काल्याच्या कीर्तनामध्ये घेत असतात. आज आपल्याला देवाची कथा ऐकायची नाही, शूरवीरांची, साधू संतांची, न बोलता स्वयंपाक करा. हे सगळं ऐकलंय तुम्ही माझ्या अगोदर, आयुष्यभर ऐकलंय. आज आपल्याला आपल्या सहवासात असलेल्या व्यक्तीची खऱ्या अर्थाने वाङ्मयीन सेवा करायची. खरं सांगू का, जर आई गेल्या आणि वडील राहिले तर मुलं आईचं कौतुक करतात आणि आईचे कथा कीर्तन करणारे लाखो लोक असतात. आई आहेत, वडील गेले तर वडिलाचं महत्व सांगणारे अनेक कीर्तनकार कथा आपापल्या पद्धतीने सांगतात. आज जरा नवलच आहे. आज आपल्याला आईचं सांगायचं नाही, वडिलाचं सांगायचं नाही, यांच्या सौभाग्याने गेलेले आहे. त्याच्यामुळे हे बायकोचं कीर्तन आहे. कोणाचं कीर्तन आहे? तुम्ही कधी ऐकलं नसन बायकोचं कीर्तन. तुमचा मोबाईल चालूच आहे वाटतं. ज्याचा बायकोत जीव असेल त्यानं सरळ बसा, ज्याचा लोकात जीव असेल त्यानं मोबाईल मध्ये डोकं घाला. आणि गेलेल्यासाठी आपण आला तर असलेल्यासाठी काहीतरी कणभर हा वेळ सार्थकी लावा. बायकोचं कीर्तन असतं का? हो असतं ना. हिंमत करत नाही कोणी बोलायची. देव आणि भक्ताचा अभेद असतो, जीव आणि ब्रह्माचा अभेद असतो. त्याला जीव ब्रह्म ऐक्य असं काला ममय वंशो. जीवात आणि देवात भेद नसतो. हा अभेद जेव्हा तयार होतो त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला असं आपण सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनात करत असतो. बरोबर आहे. पण मग परमार्थात काय असतं तर गुरु शिष्याचा अभेद असतो. ज्या देवात आणि भक्तात भेद आहे ते देव भक्त खरे नसतात, खोटे असतात. ज्या गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये भेद आहे ते गुरु शिष्य पण खोटे नसतात. ते गुरुची चौकशी करायला निघतो शिष्य. त्याच्यात कसं आहे, गुरुच्या बद्दल किती आदर्श असावा आणि किती समर्पण असावं हे ज्ञानोबरायाकडे पाहून शिकावं. की ठाई ठाई वेळोवेळी आपल्या गुरुचा महिमा वाढवला आणि गुरु महिमेनं, गुरु कृपेनं ज्ञानोबराय ईश्वराची माऊली झाली. त्यामुळे आज नीट ऐका, देवात आणि भक्तात अभेद असतो. ज्या देव भक्तात भेद असतो ते देव भक्त खोटे असतात. गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये अभेद असतो. ज्या शिष्यात आणि गुरुत भेद येते गुरु शिष्याचं नातं खोटं असतं. आणि नीट ऐका, नवरा बायको सुद्धा अभेदच असतो. ज्या नवरा बायकोत भेद आहे तो संसार सुद्धा खोटा आहे. पिक्चर असो, चित्रपट असो, कथा असो, कीर्तन असो, हे सगळे जण याला ऐक्याचा भाव ठेवतात. त्यामुळे माईत आणि बापात भेद आहे, गुरु आणि शिष्यामध्ये भेद आहे, पाहुण्या रावळ्यात भेद आहे, मुला मुलीमध्ये भेद आहे, मित्रामध्ये भेद आहे, टाळकऱ्यात आणि महाराजात. नाही मला म्हणले का बोलता बोलता बोलून जा. आपल्यात अभेद असावा. ज्या दिवशी आपल्यात अभेद येईल का त्या दिवशी वारकरी संप्रदाय जगात सर्वात मोठा संप्रदाय. आपल्यातच एवढा भेद आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये भेद पाहतो. त्यामुळे नवरा आणि बायको मध्ये सुद्धा काय आहे, बोला सगळेजण, अभेद आहे. म्हणजे बायको हे आपलं अर्ध अंग आहे. हे मी नाही सांगत, वेदांतीची प्रक्रिया नीट ऐकून घ्या.
या संपूर्ण पारलौकिक अलौकिक सृष्टीमध्ये जी चेतना काम करते त्या चेतनेचंच एक नाव आहे पार्वती, त्या चेतनेचं दुसरं नाव आहे सीता, त्या चेतना शक्तीचं तिसरं नाव आहे रखुमाई, आणि त्या शक्तीचं नाव आहे आपली आई, आणि त्या शक्तीचं दुसरं रूप असतं आपली पत्नी. आता त्यात लग्न झालेले कोणी नसतील ना, म्हणजे बिगर लग्नाचे सगळ्याला बायका आहे. मग नीट ऐका, ज्याने आजचं कीर्तन ऐकलं त्याला बायकोचं महत्व कळेल. महादेव हे म्हणजे उजवा अंग आणि डावा अंग म्हणजे पार्वती. नाकाच्या शेंड्यापासून असा बदल केलेला आहे. तुम्ही कधी कधी फोटो पाहिला का अर्धनारी नटेश्वराचा महादेवाच्या मंदिरात? नाकाच्या शेंड्यापासून डाव्या हाताला पार्वती दाखवलेली आणि उजव्या हाताला काय दाखवलेलं आहे? महादेव दाखवलेला आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी जड आणि चेतन, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, प्रकृती आणि पुरुष, ब्रह्म आणि माया, देव आणि देवी, माणूस आणि पत्नी, अशा अंगानं हे एकच चित्र आहे. आणि हे असं जर अबाधित तत्व असेल तर सगळ्यांनी हे विश्व जे निर्माण केलेलं आहे ते त्या शक्तीच्या साह्यानंच केलेलं आहे. शक्ती वाचून ब्रह्म निर्माणच करता आलं नाही. त्याच्यामुळे आपण टीका करू नका, असते संन्यासी वगैरे तो भाग वेगळा आहे. आपण सगळी संसारिक माणसं आहोत. तर आपलं डावं अंग म्हणजे आपली पत्नी आहे. म्हणून हिच्यात ताकद कमी असते, बाई माणूस आहे ना, हिच्यात ताकद जास्त असते. माणसाचं अंग आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला ना तर या हातानं गालात मारून पहा कमी लागत, आणि यानं मारून पहा जरा जास्त लागतं. यानं वजन जास्त उचलता येतं, यानं वजन कमी उचलता येतं. हे नाजूक अंग आहे, हे जरा जास्त अंग आहे. अजून जर अनुभव घ्यायचा असला तर दुसऱ्याच्या तोंडात मारून पहा, मग तुम्हाला लगेच कळून ताकद किती आहे. तर त्याच्यामुळे हे अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे. कसं आहे, आणि हा सगळा समस्त संसार जो सुखानं दिसतो ना, हा दोघांचाच खेळ आहे. ऐसा अनटनाट्य खेळ आणि स्थिर नाही हे खेळ. एक आहे ब्रह्म आणि त्याची आहे माया, एक आहे विठ्ठल, दुसरी आहे रखुमाई. तसं आपल्या संसारामध्ये महादेव तेच राम, जे राम तेच कृष्ण, जे कृष्ण तेच विठ्ठल. विठ्ठलाच्या डोक्यावरच एक शिवलिंग आहे. आणि असं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी, परब्रह्मलिंगम. म्हणा मोठ्याने, भजे पांडुरंग. हा पांडुरंग हा आमचं जीवन आहे, हा परब्रह्म आहे. आणि पुढचा ऐका, तो पंढरपूरला जो आलाय ना, त्या पुंडलिकानं कुठेही जप केलेला नाही, तप केलेलं नाही, अन्नदान केलेलं नाही, सहस्र नामपाठ केलेला नाही, जप केलेला नाही, देवाचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. त्यांनी त्याला निर्माण करणारा, ह्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा देव आहे. पण माझ्या संसारात मला या जगात आणणारा माझा बाप देवापेक्षा तिळभर कमी नाही. म्हणून त्यानं खऱ्या देवाची पूजा केली, ती पुंडलिकाची. आणि ती पूजा इतकी मनाभावातून होती की जगाचा बाप पाठीमागं येऊन उभा राहिला. त्यांनी देवाकडे सुद्धा पाहिलं नाही. देवाला अपमान वाटला. मोठी माणसं घरी आल्यावर त्यांना स्वागत करायचं असतं, सगळ्या कार्यक्रमात स्वागत करत असतं. वर्ष श्राद्धाच्या दशक्रियेच्या कार्यक्रमात स्वागत करायचं नसतं, कारण हा दुःखाचा विषय आहे. गेटवर उभं राहायचं नसतं, स्वागत करायचं नसतं. ते आपल्या हृदयाची माणसं आहे, त्यांनी आपल्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. त्यामुळे देवाला लाज वाटायला लागली की मी एवढा मोठा माणूस मला काहीच बोललो नाही. तेव्हाच म्हणले, हे पुंडलिका, अरे मी जगाचा बाप आहे आणि तुझ्याकडे आलो, तू मागे सुद्धा पाहायला तयार नाही. सांगितलं, देवा तुम्ही जगाचे बाप असाल, पण माझं जे जग आहे ना, कळतं ना तुम्हाला, माझं जे जग आहे ना, ह्या जगाचा माझा बाप आता झोपी जातोय. त्याला झोप लागली ना मी तुमच्याकडे पाहतो. अरे पण काही बसायला तर टाक. अंग शेकायची जी वीट होती ती मागं फेकली आणि त्या विटेवरती जो उभा आहे जगाचा बाप, तो आपल्या बापाची सेवा केल्यानं उभा आहे. हे डोक्यात आज पक्क फिट करा. आपला बाप हे आपलं जग असतं आणि आपली आई, मग आज का ना माझ्याकडनं आज हे 3 भाऊ आहेत. आता हे विजय, बाळासाहेब, राजेंद्र. हे जे बाई असते ना, ती नवऱ्याला पती परमेश्वर मानित असते. काय म्हणत असते? पती माझा कोण आहे? परमेश्वरच आहे, दुसरा पती माझा नाही आहे असे मानते. मग पती परमेश्वर जर असेल तर या परिवाराचं हे कोण आहे? आई यमुनाईचे वहिनीचे हे देव आहेत. वहिनीचा कोण आहे? देव आहे. मग वहिनीचा जर देव असेल आता हा, मग त्या देवाचा अर्धांग गेलेला आहे. काय गेलेला आहे? अर्धांग. लक्षात ठेवा की माणूस, बाई गेल्याच्या नंतर किंवा माणूस गेल्यानंतर
लोक असं म्हणतात की बा नवरा गेल्याच्या नंतर बाईचं जग शून्य होतं, बाईला कुणाचा आधार नसतो, ती एकांगी होते. पत्नी गेल्यावरही सुद्धा तसंच होतं. अर्धांग जे ज्याच्यावर येईल ना त्यालाच कळतं ते, कारण त्या फिलिंग कधीच येणार नाही. जीव ब्रह्म ऐक्याच्या फिलिंग भक्ताला येत असतात, अभेदाच्या फिलिंग शिष्याला येत असतात, आणि संसारातल्या गोड अनुभूतीच्या फिलिंग फक्त नवरा बायकोलाच येत असतात. महाअभंग मी का घेतला असेल? हे गोकुळात जे सगळेजण आले होते ना, ते आनंद घेण्यासाठी आले होते, चिकित्सा करण्यासाठी नाही. देव काय, ब्रह्म काय, आमचा काय, तुमचा काय, सगुण काय, निर्गुण याच्यासाठी नव्हते आले. ते फक्त तुझं रूप पाहायचं होतं आम्हाला. कशासाठी आले होते? देवाला पाहण्यासाठी, देवाच्या संग राहण्यासाठी, देवाचा अनुभव घेण्यासाठी, देवाच्या ताटात बसून जेवण्यासाठी, देवाबरोबर भांडण करण्यासाठी, त्याच्याबरोबर लढवाळपणे राहण्यासाठी. हे वेदांत वगैरे निर्गुण बिरगुण ते काही नको आम्हाला. त्यामुळे सगळेजण हे गोकुळामध्ये आले. तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना गवळणी म्हणायचं नाही, ते योग्य महात्मे होते. जे तत्वज्ञानी होते ते सासू झाले होते, जे उपासना करत होते ते लेकी झाले होते, जे कर्मकांडात गुंतले होते ते सुना झाले होते. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी. जिचं लग्न झालं नाही तिला लेक म्हणत जावा, जी स्वतंत्र तिला सासू म्हणत जावा, आणि जी आपल्याच मिसळलेली आहे तिला बायको म्हणत जावा. ऐका, माझ्या देवाच्या व्यतिरिक्त समस्त संसार मिथ्या आहे असा बुद्धीचा ज्याचा निश्चय झालेला आहे त्याला अतिशय आनंद होतो. त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. गुरु साक्षात परब्रह्म असा शिष्याला जेव्हा अनुभूतीचा विषय येतो तेव्हा त्यालाही परमानंद म्हणायचा असतो. आणि माझी बायको आणि मी आमच्या संसारात राजा राणी आहोत असा ज्याचा निश्चय होतो त्याचा संसार सोन्याचा होतो, सोन्याचा. असा हा खेडकर परिवार अतिशय सोन्याचा आहे. आणि मग त्या सगळ्या ज्या गवळणी होत्या त्या रूपानं भाळलेल्या होत्या. आणि देवाकडे भाळायचं असतं ते त्याच्या स्वरूपानं, गुरुशी भाळायचं असतं ते अभेदानं, आणि बायकोशी नवऱ्याशी भाळायचं असतं ते फक्त प्रेमानं, स्वरूपानं, रूपानं. देव हा स्वरूप आहे आणि बायको हे रूप आहे. म्हणून बरेच लोक नुसते रूपाला पाहूनच लग्न करते. बाकी तिला चहा येत नाही, भाजी येत नाही, चपाती येत नाही. आता हे तर पाहायला गेले नव्हते, त्यांच्या वडिलांनीच पाहिलं होतं. जुना काळ होता तो. मग वडिलांनी पाहिलं, वडिलाचा शब्द न टाळता यांनी मुलगी केली. मग ते अतिशय श्रीमंत होते, हे गरीब होते. मोठ्याची मुलगी गरीबाच्या घरी आल्यानंतर यांनाच असं वाटलं का आता ही एवढ्या मोठ्याची पोरगी आणि श्रीमंताची पोरगी कधी जाऊ नये, तिचा सगळा साजबाज करता आला पाहिजे ना आपल्याला. त्यांच्या मनामध्ये शंका होती. पण यांना आई नव्हती. पुन्हा आई देवा घरी गेल्या होत्या. मोठा परिवार, गरिबीचा परिवार. जरी पाटील होते तरी यांची पाटीलकी म्हणजे सगळ्या लोकांना समर्पित पाटीलकी. काम करता 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 हे जेवढे माणसं आज जमले का, हे कशासाठी जमले माहितीये का? यांनी आयुष्यभर केलेल्या चांगल्या कर्माची ही पावती असते. चेक असतो की तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात. त्याचं कारण आजच नाही, तर हे असे एकमेकाचे ऋणानुबंध जोडलेले असतात. त्याच्यामुळं बायको पूर्वी म्हणायचे की बायको तिचे पाय पाहून या, आता तोंड पाहून येते तर फारकात्या घेते. तर हे गरीब होते, तर हे जे मोठे झाले तुम्ही इकडे पहा माझ्याकडं, हे बायकोच्या पायी मोठे झाले. कशाच्या पायी मोठे झाले? आणि तुम्हाला माहिती नसं आजपासून येड्यावाने आपलं इथं कीर्तन प्रवचन ऐकत आणि घरी गेले बायकोला मायची हेंद्री येडपट होकलेली शानी, तुम्हाला कधीच पैसे भेटणार नाही. पैसे बायकोच्या पायात असते. कुणाच्या पायात असते? हो. जन्म गेला तुमचा काकडा करता करता, तुम्हाला कळलं नाही म्हणून अजून पाकिटाच्या मागे राहावं लागतं. रोज म्हणते 4 वाजता पाये लक्ष्मीच्या. अरे बघ, लक्ष्मीच्या हातात जर लक्ष्मी असं पांडुरंगाच्या कशाला नादी लागतात? माणसं खडूस असते, माणसं काम करीत नाही. एखादा माणूस जर मी तुझं काम करीत नाही, तुम्हाला सांगतो एखादे आमदार खासदार मोठा माणूस जर म्हणला मी तुझं काम करीत नाही, तुम्हाला आयडिया देऊन सांगतो त्याच्या नादीत नाही लागायचं. सरळ त्याच्या मालकीनीकडे जायचं. कोणाकडे जायचं? हा, मालकीनीकून बटन दाबलं की तुम्हाला आज सांगून ठेवतो, आपल्या गावातल्या चौकदारापासून
तर ब्रह्मांडातल्या विठोबापर्यंत सगळे माणसं जर कोणाचं ऐकत असतील तर फक्त कोणाचं ऐकते? हो, बायकोचं लय ऐकते. आताचं कंडिशन तर इतकं खराब आहे, बायकून जर नुसते डोळे वाटारले खाली लोटा अंगण वरती, हा बायकोत लय ताकद असते. बायको भावाला फोडी ती, मायबापापासून तोडी ती, इथून पुण्याला राहायला नाही ती, आपल्यावर सगळं प्रेशर तिच्यात चालतं. त्याच्यामुळे आजपासून जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मग माझ्याकडे आहे का? पैसे डोक्यात नसतेत म्हणून तुमचे डोके खराब झाले, पण मिळ लागा ना पैशाचा तुमचा. पैसे डोक्यात नसते, पैसे हृदयात नसते, पैसे पोटात नसते, पैसे हातात नसते, हातानं जात असते, पैसे पायानं येत असते. म्हणून मोठ्या माणसाला गावात आल्यावर आपण काय म्हणतो? तुमचं डोकं लावा आमच्या घराला, तुमचे आमच्या घराला. कारण त्याच्या पायात जादू आहे, पायात जादू असते, तुम्हाला माहित नाही. आज सांगून ठेवतो. देवाने काय केलं की माणसं सहसा डोक्याकडूनच येत असते माईच्या पोटात, पण चुकून 4-2 जण पायाकडून येते. त्याला काय म्हणते? लय कलाकार असते ते माणसं. त्याला धनाचे भांडे दिसते, सोन्याच्या कढाया दिसत्या, पाणी दिसत, त्याला काय म्हणतो आपण? पाय. त्याच्यामुळं हजारो वर्षाची म्हणे पहा, माझी नाही. बाळाचे पाय, तुम्हीच बोला, मी नाही बोलणार, आज तुम्हालाच बोलायचंय. बाळाचे पाय, मग असं कुठे म्हणे का? बाळाची ढेरी पाळण्यात दिसती, बाळाचं नाक पाळण्यात दिसत, बाळाचं तोंड पाळण्यात दिसत, बाळाची बोंबी पाळण्यात दिसती. नाही, बाळाचे पाय पाळण्यात दिसते. मग त्या म्हातारीला माहित होतं जुन्या काय असतं. नीट आहे का? आले तिथंच बसा. टाचाच्या आणि पंजाच्या मधात खड्डा असतो, खड्डा. ज्या लेकराचे पाय म्हातारीना चापून पाहिले आणि टाच्याचा आणि पंजाच्या मधात जितका खड्डा मोठा तितकं लेकरू इमानदार, दीर्घ आयुष्य, पैशावालं, निरोगी. म्हणून ती पाहिल्याबरोबर म्हणती मरतच नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ज्याच्या पायाला खड्डा जास्त त्याच्याकडे पैसे जास्त, ज्याच्या पायाला खड्डे कमी त्याच्याकडे पैसा मरणाचा येणार, फक्त रुपया राहणार नाही. आला की गेला, आला की गेला, आला की गेला, आला की गेला. आणि तिसऱ्या माया अशी असते, त्याला खड्डा नावाची काही सिस्टीम नसते. टाच आणि पंजा, असा सपाट पायाचा माणूस जर तुम्ही पाठीवर घेऊन गेले ती एसटी येत नाही त्या दिवशी. चुकून जर कोणाची मोटरसायकल आली, तुम्ही जर त्याला त्याच्या गाडीवर बसवलं, 15 मिनिटात त्याचं धुपण, गाडी पंक्चर, इंजिन ब्लॉक. ज्याच्या घरी त्याला पाहुणा नेलं, यांचे पाय घराला लागणं, त्यांचा गॅस संपणं सोबतच. ते माणूसच तोंडात हाणून घेतो की आज कोण्या करंट्याचा पाय घराला लागला होता. म्हणून आपल्या घरी सगळ्या प्रकारची माणसं येण्यासाठी वहिनीनी आलेल्या माणसाला जीव घातल्याशिवाय, चहा पाणी केल्याशिवाय जाऊ दिलं नाही. म्हणून हे जे दिसते ना मोठं घरदार, पैसे, हे यायचे नाही. हे डोक्यानाच काम करत होते, पाटील होते. हे सगळं वहिनीच्या पायी आलं. कोणाच्या पायी आलं? हो, त्या माऊलीचा पाय यांच्या घराला लागला, तेव्हापासूनच बदलले ना. बदलले. म्हणून तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा, पैसे कोणाच्या पायी असते? बायकोच्या पायी असते. त्याच्यातले पायाचं महत्व सांगितल्याबरोबर तुमच्यातल्या बरेच जण पाय चापून पाहायला. मला दिसतं इथून, पण तुमच्या पायाला खड्डे नाही. तुमचे पाय असे बनवले रे बाप. तुमच्या आयुष्यात जो माणूस आला, तुम्हाला भिंगरीवाणी फिरल्याशिवाय संध्याकाळी मिळत बसत नाही. जी माणसं अखंड पडत राहतात, आपण असं समजायचं काय माणसं ही नीट जेवत नाही, नीट बोलत नाही, मोबाईल पाहून जेवणारी माणसं आहे तुम्ही. काय माणसं हे अस्वस्थता? कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं? त्याच्यामुळं पायी पैसा असतो. संताच्या पायाचं वेगळं महत्व असतं. त्यांच्या पायाला लागलेली माती चुकून आपल्या अंगावर जरी पडली तर वासना जळून, वासनेचे बीज जळून
महाराजाचे प्रकार सांगत होतो. सध्या महाराजांच्या बद्दल लय टीका टिप्पणी निंदा सुरू आहे. महाराजांचे 2 प्रकार असतात. जसं 24 कॅरेट सोनं असतं तसं त्याच्यामध्ये 22 पण असतं, 18 कॅरेट पण असतं आणि एक नकली सोनं पण असतं, त्याचं नाव आहे बेंटेक्स. ते खऱ्यापेक्षा जास्त चमकून दिसत. आता खरे संत कसे ओळखायचे? ज्याच्या नजरात भेद नाही आणि हृदयात पाप नाही. हे महाराजाचं पहिलं लक्षण. त्याच्यामुळे दांड्या शेड्या भगवे हे महाराजाची लक्षणं नाही, हे ढोंग आहेत महाराजांचे. आलं का लक्षात? त्याच्या दृष्टीत समता यावी. काय यावी? समता यावी. समचरण दृष्टी विटेवरी, त्याला भेद असू नये. आणि ते महाराज जर आपल्या घरी आले, आपल्या कुळाचा उद्धार. आपण करायला नव्हे ते तर नवल कुळे धरील सकाळांची तो. ते ज्या गावात गेले का त्या गावाचा उद्धार होतो. अरे ते ज्या गावात जन्मले का त्या देहूचं नाव अमर झालं चंद्र सूर्य तोपर्यंत. काय देहूमध्ये अगोदर माणसं जन्माला आली नव्हती काय? आता येत नाही, पण त्यांचे पाय लागले आणि देहू तीर्थक्षेत्र झाले. माऊलीच्या अगोदर लोक जन्माला आले नाही, आता रोज जन्माला येत नाहीत. त्यांच्या पायी ते गाव आळंदी अमर झालं. तसे काहीचे पाय आपल्या घरात लागले की आपल्या घराचा उद्धार होतो. त्याला सिद्ध संत असं म्हणतात. 84 सिद्धांचा सिद्ध व्यक्ती. एवढं समजत नसेल तर करा क्षमा अपराध. आणि महाराज तुम्ही सिद्ध असले, सिद्ध महाराजाला आणि जा. तुम्ही जे महाराज आणता का गोळा करून, हे महाराज सिद्ध नाही, ते प्रसिद्ध आहेत. हे जरा महाराष्ट्राला सांगायची हिंमत करी जा. कोणते आहेत महाराज? हे ते प्रसिद्ध महाराज आहे. आणि प्रसिद्ध कशाने केलेले आहे? ते आळंदीत लोक जमले ह्याला प्रसिद्ध केलेलं नाही, दिंड्या थांबल्याने ह्याला प्रसिद्ध केलेलं नाही. हे युट्यूब ना तयार झालेले आहेत. कोंबड्याचे अंडे कसे आता तिथे उकड्याच्या तयार होते, त्याचे हे रील ना तयार झालेले महाराज आहे, युट्यूब ना तयार झालेले महाराज आहे, फेसबुक ना तयार झालेले महाराज आहे. हे ज्याच्या गावात जातील का त्याचं नुकसान करतील, गावात पार्टिशन लावित, राष्ट्रात पार्टिशन लावित, राज्यात संप्रदायात नाश करीत. त्याच्यामुळे महाराज प्रसिद्ध असू नये. महाराजांना सुकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळानं देखावी. हार टाकायच्या टायमाला डोळे बंद करून घेतले पाहिजे. माऊली आपला लायकी नाही हार घालून घेण्याची. आता तसं होण्याच्या ऐवजी फुलं टाकण्याचा फोटो यायला लागलाय, चालायचा फोटो यायला लागला, तेच त्याला शेअर करायला लागले. त्याच्यामुळे महाराज प्रसिद्ध नसावा, महाराज सिद्ध असावा आणि वस्तू प्रसिद्ध असाव्यात. तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा. लवंगी मिरची शाब्बास असं नीट बोलत जा, त्याला टाळी वाजव. त्याच्या वस्तू प्रसिद्ध असल्या पाहिजे. केळी जळगावची मोठ्यानं बोला, संत्री नागपूरची, द्राक्षे. महाराज कुठले? महाराज कुठले नाही, आळंदीचेच. करील ते काय नव्हे. महाराजावर आमच्यावर टीका करी जाऊ नका. आम्ही तुकाराम महाराज नाही, तुकाराम महाराजांना सांगून दिलेल्या रस्त्यावर तुमच्यासारखा आमचा प्रवास चालू आहे. त्याच्यामुळं कलेक्टरच्या दर्जाचा अधिकार चपराशाला नसतो, तसं महाराजाची ताकद आमच्या अंगात नसती. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सिद्ध प्रसिद्ध कळालं तुम्हाला. ही साधूच्या पायाची ताकद आहे. म्हणून या केडकर घराण्यामध्ये जे जे कीर्तन झाले, जे जे महाराज महाराष्ट्रात आले, या सिंधुडीत आले, ते सगळ्यांचे पाय पाटलांनी घरी लावले. नीट ऐकलं का आज कीर्तन? पहिली गरिबीची श्रीमंती वहिनीच्याच पायी झाली. सगळे महाराज यांच्याच पायी घरी आले. आणि माणसं घरी आल्यानंतर आपल्या हातात काही नसतं, तिकडं असतं. तिकडं 4 माणसं येऊन बसले, त्याला चहा करायचं सांगा, हे आयुष्यात घडलं नाही. हे वहिनीचं उभ्या आयुष्याचं फळ आहे. आपल्याला वडून सांगावं लागतं, पाहुण्या देखता चहा ठेवा चहा. मग त्या बी लगेच तिथं सांगत्या साखरेचा पत्ता नाही, गेली लाज तुमची. म्हणून आपली लाज, आपलं अंग, आपली इज्जत, आपली इब्रत, आपलं वैभव, आपली शक्ती, आपलं सुख आणि आपला आनंद जर कोण असेल तर फक्त आपली बायको असते. म्हणून बायकोचं कीर्तन आहे. कशाच कीर्तन आहे? जाऊ नका, तिला काही जाई म्हणून जाऊ नका, जीव लावत जा. गेल्यावर काही उपयोग होत नसतो त्याचा. म्हणून संताच्या पायाचं फळ सांगितलं मी तुम्हाला, माणसाच्या पायातलं फळ सांगितलं तुम्हाला. काही माणसाचे पाय घराला लागले की त्याचं सकाळीच घर फुटत, घरात माणसंच राहत नाही. म्हणून बाईच्या पायामध्ये शक्ती असते. माझ्यावर विश्वास नका ठेवू, थोडंसं ट्रबल कमी करा. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मालकीन आपल्या पाठीमागं चालत येते बायको, सगळे सांगा, तांदळानं भरून ठेवलेला ग्लास कशाने ठोकरी ती बायको? हाताने नाही. हाताला बांगड्या असतात, नखपालीस असतं, मेहंदी असती, पण बाईच्या हातात काहीच नसतं. 100 तोळे सोनं घातलं तर मनी सुद्धा इकता येत नाही, कारण हातात काही नाही, सगळं इकडं असतं. फक्त असतो कुठं? पायात. तिनं तांदळाच्या ग्लासला ठोकर हाणली
आणि जितक्या अक्षदा पडल्या त्या अक्षदा लक्ष्मी असते. तिच्या ठोकरानं अक्षदा पडल्या की ही रोजान जाणारी माणसं मर्सडीत फिरतात. ती पायाची ताकद असते. ती भाग्यवान ताकद यांना लाभली. काही माणसाचं असं आहे, मला एक माणूस भेटला भिवंडीला, मला इकडे कसं काय आले, ते म्हणले लहान्या पोराचं लग्न केलं माणसातच माणूस राहिला नाही. दोन्ही भाऊ एकीकडे गेले, पोरगी म्हातारीकडे गेली, मी तुमच्या दिंडीत आलो आणि आमच्या दिंडीत तसेच येतात. आणि तो अभंग सांगू लागला मला, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. काय आणून घ्यायची पाळी, ज्याला कुणी नाही त्याला वारकरी संप्रदाय असतो. म्हणून पत्नीच्या पायामध्ये पैसे असतात आणि हा अभेद असतो. म्हणून देखणे पण हे रूपात असतं. आणि यांनी जी बायको केली ती न पाहता केली, त्याच्यामुळे त्या गुणानं चांगल्या राहिल्या. रूपानं कशा जरी असल्या, रूपानंही फार सुंदर होत्या. तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, फार सुंदर असलं पाहिजे आणि बायको पाहूनच केली पाहिजे. तुम्हाला सांगून ठेवतो. हा, एक मुलगा मला म्हणला, ते काय नसतं नशिबात असतं. मी आलंय नशिबाचं कशाला, तू चांगलं पाहिजे व्यवस्थित. तेव्हा असा डोकेबाज तो म्हणला, ही पोरगी पाहतो, ती पोरगी पाहतो, ती पोरगी पाहतो, 100 पोरी पाहिल्या त्याला. ते म्हणला दैव परमार्थ असं काही मी मानत नाही, मला जे पाहिजे ते करणार. मला बाबा नशीब तुझ्या. तो म्हणला नशिबाचा कार्यक्रम सोड. आम्ही लग्नात त्याला शुभेच्छा दिल्या. हळद पिटली आणि बायकोला म्हणला मस्त चहा करा. तिनं संडाचा डबा आणून ठेवला. बैरी निघली बैरी. तो म्हणला अरे बायको दिसायला सुंदर आहे पण हिला ऐकू येत नाही. म्हणला आयुष्यभर सांभाळ आता. ती मोठ्याची केली, बोलला तर विरोधात जाते. म्हणून पैसे हे लक्ष्मीच्या पायी असतात. आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. नारायणाची जशी लक्ष्मी असते, विष्णूची जशी लक्ष्मी असते, शंकराची जशी पार्वती असते, तसे आपलं अर्धांग आपली अर्धांगिनी असते. म्हणून जितकी ताकद या हाताची आहे तितकीच ताकद याही हाताची आहे. या दोघाचाही खूप छान प्रकारचा असा अभेद तत्वाचा भाव असल्यामुळे त्या गवळणी जेव्हा तिथे आल्या तेव्हा त्या सगळं काही विसरून गेल्या. तुम्ही सांगतो मी तुम्हाला, घरात मालकीन जर चांगली असली ना, रोजानं गेलं तरी चालतं, फक्त घरातले शब्द चांगले असले. ते घरही सांगतो मी तुम्हाला, घर असावे हो घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, ते असावा प्रेम जिव्हाळा, नकोत ना नुसते नाते. त्या शब्दाला अर्थ असावा, नकोत नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत ना नुसते गाणी. त्या पैशाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी, आश्रूतूनही प्रीत झरावे, नकोत ना नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. भाव सावळ्या श्रीकृष्णाचं रूप जेव्हा गवळणीने पाहिलं तेव्हा त्यांना दिव्य एकात्मतेची आली. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला काय म्हणाले, सावळा देखील विश्वाचं सुंदर सगुण रूप श्रीकृष्णाचं पाहून आलेल्या सर्व गवळणीने निश्चय केला की हेच माझं खरं ठिकाण आहे, ही माझी आत्मशक्ती, हे माझं सुखाचं स्थान आहे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. उठता बसता
श्रीकृष्णाच्या सहवासाने गोकुळांची आणि दोळणीची मन, गवळ्याची मन परिपूर्ण झाली. संसारात तसंच असतं. पैशानं कधी समाधान होत नसतं, वस्तूने कधी समाधान होत नसतं, जमवलेल्या वैभवानं कधी समाधान होत नसतं. पण पती पत्नीचा गोडवा जर चांगला असला तर अतिशय सुंदर सुख तिथं वाहत असतं. सगळी स्वर्गाची सुख आपल्या दारामध्ये वाहत असतात. या सगळ्या जणांना देवाने जे सुख दिलं ना ते सहवासाचं सुख आहे. लक्षात ठेवा. नुसतं हाय आलो करत जाऊ नका, 2 फुलोपाटे जाऊ नका. ले लबाड जमाना आला. कोणी काही झाले की लोक 2 फुलोपाटे ते भावपूर्ण श्रद्धांजली काय आणलं पाहिजे. अरे कुठं गेलं ते प्रेम? हर अन्न प्रेम अन्न. आणि आज नीट ऐका, सुख सहवासातच असतं. सोबत चांगले राहा. उद्या माहित नाही आपण या जगात असू की ना असू. तुमच्या भक्तीचाही आम्हाला राग येतो. जे देव कधी खात नाही त्याचे नैवेद्य तुम्ही करता. जो कधी तुमच्याकडे पाहत नाही तुम्ही त्याला नैवेद्य करता. ते बाबा असं अमुक बाबा तमुक बाबा, अमुक देव तमुक देव. पण हे खरे बाबा असतात आपले आई आणि वडील. त्यांना जेवल्याशिवाय विचारल्याशिवाय तुम्ही घास खाऊ नका. या जगामध्ये हे जग जरी निर्माण झालं असतं तर माय आणि बाप कोण माहितीये तुम्हाला? इन आणि आउट आहे. इथं येणं या जगामध्ये आपण, अरे आता शहाणपण आहे आपल्याकडे, आता पैसे आहेत आपल्याकडे, आता अक्कल आहे, आता माणसं आहेत आपल्याकडे. पण आपल्याला आणलंय कोणी जगाकडे? माझ्या माय बापाने आणले. ते जर नसते तर मला हे जग शून्य होत. म्हणजे या सगळ्या जणांना सहवासाचं सुख मिळालं. पण तुम्हाला सांगून ठेवतो आजपासून, कणभर कोणाच्या आयुष्यात गेला त्याला उद्ध्वस्त करू नका. काही या खिशातून 10 लाख रुपये कोणाला द्यायची पद्धत नसते. पण गोडीनं बोला. कोणाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका, प्रेम जिंका. तुम्हाला देण्यासारखं काहीच नसतं. पण तोंडाचे गोड 2 शब्द बोलले ना माणसाला काही सुद्धा नाही. एखाद्या माणसाला पोटात भूक असते, त्याला जेवायचंही नसतं आपल्या घरी. पण तुम्ही म्हणा ना त्याला जेवण जा म्हणून, तो म्हणतो जेवण झालं. उपाशी माणूस सुद्धा कधी म्हणतो, तुम्ही विनंती केल्यावर म्हणतो माझं जेवण झालेलं आहे. आणि सांगू का, जे पोट खाल्ल्यानं भरत नसतं, समाधानाचे व्यवहार झाले की पोट भरत असतं. एका ठिकाणी सोयरीक चालू होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोयरीकच होईना. माणसं सगळी उपाशी. काही केला मुलीचा बाप ऐकतच नसेल. पण मध्यस्थी झाली आणि उशिरा रात्री 10 वाजता मुलाच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. आणि मग सगळ्याला आनंद झाला. मग लोक म्हणले तुम्ही आता जेवून जा. ते म्हणले आमचं पोट भरलं. मला सांगा, 10 वाजल्यापासून उपाशी बसलेली माणसं जेव्हा सोयरीक झाली, पदरात घेतली, तेव्हा काय म्हणले? आमचं पोट भरलं. तसं वहिनीने आयुष्यभर तुम्हाला दिलेलं पाणी, चहा, जेवण, आणि आज तुम्ही सगळेजण इथं आलात, आज पोट भरलं. काय भरलं आज? हो, पोट भरला असा त्याचा विधी असतो. आणि हा विधी त्याच्यासाठी असतो. म्हणून सहवासाचं लय सुख असतं. कृष्णाने गवळ्याला लय सुख दिलं होतं. लहान लहान लेकरं, गरीबाचे लेकरं पण चोरून लोणी आणून सगळ्याला खाऊ घातलं. एका ठिकाणी बसल्याच्या नंतर देवाने सगळ्यांना सांगितलं, ए माझा लोण्याचा गोळा आहे, तसा असला तर काला करीन. तुकाराम महाराज तिथं होते. ते म्हणले, देवा घरी बिरी कोणी जाणार नाही, आम्हाला कोणी तुझ्याशिवाय नाही. आम्हाला जे काही मिळाले ना ते फक्त तुझ्या संगतीत मिळालं. अभंग तुझी संगती
कामात संजय ते काम, असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. नुसत्या अशा फेसबुकच्या गप्पा मारून सुख नसतो, संगतीत आलं पाहिजे. संगतीत हे माझ्या पाठीमागे उभं राहिलेले 25-30 टाळकरी आहे ना, ते यांनी चाल म्हणल्यामुळेच उद्धाराला गेले. आपल्याला येत नाही ते. आणि यांची ओंकार महाराजाची चाल हे कशाने धन्य झाले, त्या संतांच्या अभंगाला चिटकले म्हणून धन्य. पिक्चरच्या गाण्याला चिटकले असले हे यांना सगळ्या होळी केली असते. तुझी आहे संगती. आणि हा खेडकर परिवार आज एवढा जरी मोठा दिसत असला ना, एक लक्षात ठेवा, देवाने आपल्याला सगळं सुख दिलं, भोग दिले, सोहळे दिले. महाराज लोकांजवळ निंदा करत जाऊ नका, टीका करत जाऊ नका. आम्ही लय मोठ्याचे लेकर, आमची मा विश्वाची मा आहे. भिकाऱ्याचे लेकर नाही असे काही करायला. श्रीमंताची लेकर आहे, श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे. तसं हे जे तयार झालेत ना सगळे, आता हा खेडकर परिवार, यांनी श्रीमंताची मुलगी बायको केली, सत्शील होती, सद्गुण होती, गुणी होती, गरीबाचा संसार लहानचा मोठ्यानं केला, सगळं चांगलं झालं. पण हे जे दिसतेत ना आता नातू पण तू भरल्या गोकुळात भरल्यासारखा संसार आहे खेडकर परिवाराचा. जसं गोकुळ भरावं तसा परिवार भरला. पण हे सगळं सुख या वहिनीनं दिलं ना. राजेंद्र कोणामुळं? विजय कोणामुळे? वहिनीमुळे. दुसरे काय ते बाळासाहेब कोणामुळं? बरं, हे आलेल्या 3 सुना त्या कोणामुळं? मग त्याला असं वाटत आम्ही बाळासाहेबाची मालकी, बाळासाहेब त्याच्यामुळे आहे ना लक्षामध्ये. आणि हे सगळे भोग आणि हे सगळं सुख वहिनीने यांना दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाही ज्यांना झाले नाही त्यांना विचारा काय त्रास. व्रत करावं, उपवास करावं, दान धर्म करावं, दवाखाने करावं, सगळं करावं, नाही ना पोट पिकलं. 3 मुलं दिले तुम्हाला, ब्रह्मा विष्णू महेश, त्रिगुणी तुमच्या पदरात टाकलं. आणि आल्या गेल्याचा सगळा संसार गोड करत 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 माहितीये तुम्हाला एक छोटासा ताप आला. सावध राहा सगळेजण. चहा कधीही पीत जाऊ नका, कधीही बाहेरचे पदार्थ खात जाऊ नका. हॉटेल नॉट, कधी हॉटेलचं खायचं नाही. ते काही व्यवसाय करायला बसलेले आहेत. निकृष्ट माल, निकृष्ट गहू, निकृष्ट आटा, निकृष्ट तेल आणि त्याला टेस्टिंगसाठी केमिकल, विषारी पदार्थ, भेसळ. त्याच्यामुळं आज सगळे माणसं आपल्यातून निघून जायला लागले. तरुण अटॅक, ब्लॉकेज, बीपी, शुगर हे रोग नाहीत, ही भेसळ आहे. तुमची अस्वस्थता आहे, तुमची बेचैनी आहे, निसर्गापासून तुटल्याचा शाप आहे, स्वतःवर तुमचं नसलेलं दुर्लक्ष आहे. हे सगळे कार्यक्रम तुम्हाला येतात. आणि म्हणून छोटासा ताप आला आणि त्या तापेच्या निमित्तानं पुढे निमोनिया झाला. दवाखान्यातही त्यांनी चांगली झुंज दिली. 7 दिवस बसले न बोलत ते, सगळा उपचार केला. पण लक्षात ठेवा, हा मृत्यू लोक आहे बाबा. हो, सावध राहा सगळेजण. इथं कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. राम गेले, कृष्ण गेले, शिवाजी महाराज गेले, तुकोबराय गेले, वहिनी गेल्या, आपल्यालाही जायचं. तुमच्याकडे वेळ थोडा आहे. तो वेळ मनोरंजना, टीका टिप्पणी, दुश्मनी, मत्सर, विनोद, टिंगल टवाळ्या करण्यात न घालवता. नका भक्ती करू, तुम्हाला नाही आली तर तुमच्या कुटुंबात तरी चांगले राहा ना. आपल्या परिवारात उच्च शिक्षण द्या, मुलं शिकवा, संस्कारी करा. त्यांना पैसे नका देऊ, त्यांना सत्संस्कार चांगले द्या. आणि यांच्या मालकिनीनं तेच केलं. आपल्या लेकराला चांगले संस्कार दिले, मुलीला चांगले, नातीला चांगले संस्कार दिले, सुनालाही चांगले संस्कार दिले. माझ्याकडे स्नेहलच्या आजाराच्या निमित्तानं त्या किती 21 दिवस होते दोघं नवरा बायको. मी फार जवळून पाहिलं त्यांना. कधीच आळस केला नाही, कधी 5च्या नंतर त्या झोपल्याच नाही. जी माणसं 4 वाजता उठून सगळं विधी करून शरीर चांगलं ठेवतात ना, ते स्टार
100 वर्ष जगतात, त्यांना गोळी औषध लागत नाही, कारण ऊर्जा असते त्यावेळी. जी माणसं 6 वाजता उठतात ना त्यांना थोडे थोडे आजार होतात, थोडे थोडे बरे राहतात, 60-65च्या पर्यंत टिकतात ते. आणि जे 8 वाजता उठतात का त्यांना सगळे रोज आणि 50च्या आतच जातात, कारण काळ त्यांना ठेवत नाही ना. जेव्हा मी तुला सुख द्यायचं होतं तेव्हा तू झोपत बसला होता, म्हणून त्याला साखर झोप का म्हणते, गुड झोप का म्हणते. त्या टायमाला ऊर्जा जास्त असते आणि त्या ऊर्जेत माणसाला झोप लागते. लोकाला झोप आवडली की त्याचं आयुष्य कमी होतं. ब्रह्ममृतेच उत्थाय विठला विठला मग त्यांनी तो काला केला ना तिथे. सगळेजण असे बसले, देव म्हणले माझा लोण्याचा कोळा आहे, तेवढा असला तर मी काला करेन. ते म्हणले आम्ही घरी जाणार नाही, आम्ही घरी जाणार नाही, कारण घरामध्ये कुठलं घर असलं ना, लक्षात ठेवा ते घर आपल्या सगळ्या माणसाला घेऊन जात असतं. मला ना आता घरात जायची लय भीती वाटायला लागली. ओंकार महाराज हो, माझे आजोबा लय दिमागदार व्यक्तिमत्व होतं, पण ते घर असं आमचं पांढरं माझ्या आजोबाला नेलं त्या घरामधून, त्यामुळे मला त्या घराचा राग येतो. माझी आजी फार सुंदर होती पण त्या घरानंच नेली. माझे वडील पण फार दिमागदार होते पण त्या घरातच गेले. आता माझाच नंबर आहे, त्याच्यामुळे मला भीती वाटते कधी जरी याच्यात जाऊन बसलो आपण तर हे माणसं खाणार. त्याच्यामुळे मी नेहमी तुमच्यात राहतो. आणि इथे जर उभा राहिलो ना, इथे यमाला याची ताकदच नाही ना इथे येणं. त्याच्यामुळे जास्त घरात 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 जाऊ नका. त्यामुळे ते म्हणले घरी काय आहे हे सगळं विश्लेषण अभंगाच्या 3 काय संगत घातली तुम्ही आमच्या. काय गोड चाल, काय जुनं ते सोनं. आता ओंकार महाराज जर असं म्हणले असते हे एकदम नाचलं नसतं, पण ते जुनं ते सोनं. संभाजी महाराज ना लय गोड. तुमचं वय किती आलं? 81 वर्ष. जर तुम्ही इतके गोरे पान दिसतात, 25 मध्ये धुपन लय गोडे. 100 वर्ष तर तुम्हाला धक्का लागत नाही. आज हे मित्र आहे, असे खरे मित्र असले पाहिजे माणसाचे. हे मित्र आहे की 2-3 जण घरी आल्याशिवाय हे नसले तरी त्यांचं सगळे हट्ट भांडणं अमुक तमुक आणि गंमत वहिनीची अशी आहे. यांच्या विरोधात जरी असले तरी त्या त्यांना चहा पाणी करायच्या. अजात शत्रू हे विरोधात उभे राहायचे आणि यांची मालकीन त्यांना चहा पाजायची. काय गंमत आहे आता ही सगळी. आणि हे ज्याला करता आलं ना त्यांचं नाव आहे विलासराव देशमुख, R.R. पाटील, गोपीनाथ मुंडे. ही माणसं स्टेजवर विरोध करायची पण घरी जाऊन एकमेकाशी बोलायची. त्यामुळे राजकारण हा एक पॉइंट असतो. राजकारण हा एक खेळ असतो. तो तितक्या पुरता खेळायचा, तो घरात आणायचा नाही. ज्यांच्या घरात आणि डोक्यात गेला का त्याचे घरच संपले. राजकारणात नावं संपले, आता तर नावं राहिले नाही त्यांना. त्याच्यामुळं खूप गोड आहे. तुमचे सगळे सैन्य घरी काय जायचं, नादी लागायचं, काय जायचं घरी, घर घर मार. तुम्हाला घरी करमत नाही. उठलं सुटलं की घरी, उठलं सुटलं की घरी. का घरी जायचं नाही? देवाचे द्वारे उभा क्षण विषयाचा नाही, हा आनंद भोगाचा नाही, हा आनंद वस्तूचा नाही, हा आनंद व्यक्तीचा नाही, हा भजनाचा आनंद आहे, हा निजन भजनाचा आनंद आहे. आणि त्यामुळे देवानं सांगितलं तुम्ही काढून जरी दिला आम्हाला, ते गोपाळ म्हणले आम्ही जायला रिकामी नाहीये. अभंगाच्या
पोचलो दुसरा अंक हा आपल्या कुटुंबासाठी. सरळ बसा, डोक्यातले विचार बंद करा. आपल्या आयुष्यात जी जी माणसं येत असतात ती विनाकारणाने सहजासहजी येत नसतात. त्याला मागचे ऋणानुबंध कारणे असतात. कर्मानुबंधिनी मनुष्य असे संघ बसले पाहुणे झाले असते तर रेल्वेत बसल्यावर अख्खी रेल्वे आपली सोयरी झाली असते. असं होत नाही. नीट ऐका. ज्याने आपलं बरं केलंय ते बरं केल्याचे उपकार फेडण्यासाठी ज्याच्या पोटी यावा लागतो तो आपला बाप असतो. कारण बापाने मागच्या जन्मात सुद्धा आपलं बरं केलंय ते फेडण्यासाठी पूर्व होऊन जन्माला येत असतं. ज्यानं माया लावली का माया, ती माया ओतप्रोत झाली की त्या मायेचं परतफेड करण्यासाठी ती मुलगी होऊन जन्माला येते. आणि पुढचा आहे का, कर्मदोषा दरिद्रता उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. मुलं जर सुखी दे करत असतील बापाला तर ते त्याचं चांगलं कर्म आहे. आणि मुलं जर दुःख देत असतील तर त्याचं मागचं पाप त्याच्या पोटी आलं. काही काही माणसाला असं म्हणावं लागतं की पाचीच्या दिवशी गेला असतं तर बरं झालं असतं, मला नसता झालं तर बरं झालं असतं, लेकरू बाळ असतं झालं तर मी सुखानं जगलो असतो, असं म्हणणारी काही माणसं आहेत. मग पुढचं ऐका ना माझ्या घटना. पत्नी सुद्धा आपलं उरती असते. उरती सगळेजण असे व्यवस्थित बसा, गडबड नका करा. पुढचं छान ऐकायचं तुम्हाला. असे आपल्या ऋणानुबंधानं गाठी भेटी झाल्या पाटील तुमच्या आयुष्यात त्या आल्या. 70 वर्ष तुमच्या बरोबर, 55 वर्ष तुमच्या बरोबर राहिल्या, लग्न करून सुखा समाधानाचा गोकुळासारखा भरलेला संसार दिलाय तुम्हाला. सगळं जरी दिलं असलं तरी पत्नी जाण्याचं सुख भयंकर अवघड असतं. त्या फिलिंग येत नसतात, ते सुख येत नसतं. आणि त्यांनी तुमच्या संसाराची लाज राखलेली आहे. लक्षात ठेवा. गरिबीतून संसार तुमचा पुढे आणला, तुमचं घर पुढे आणलं. या शरीरात आल्याच्या नंतर नीट ऐका माझ्याकडनं, याच्यावर 16 संस्कार करायचे असतात पण तुम्ही ध्यानावर नाहीये. माणसं पैशानं कधीच मोठी होत नसतात, माणसं संस्काराने मोठी होत असतात. ज्याला संस्कार मिळाले ते मेल्यानंतरही कीर्तीच्या रूपाने अमर राहत असतात. जे सोन्याच्या पलंगावर झोपले का ते त्यांच्याबरोबर सगळं काही संपून जात असतं. म्हणून याच्यावरती 16 संस्कार करतात. पुंसवन, सूर्यावलोकन, गर्भाधान करतच नाही तुम्ही. 3च संस्कार करता. जन्माला आल्यावर नाव ठेवता, नामकरण संस्कार. लग्न झाल्यावर त्याचा विवाह सोहळा संस्कार आणि मेल्यावर अंत संस्कार. खाली किती राहिले? 13. म्हणून 13 दिवस गप बसावं. ते उरलेले संस्कार कोण करेल? ते संस्कार केले नाही तर त्याची मुक्तता होत नाही. म्हणून आपण अंत्येष्टी करतो, हा शेवटचा संस्कार आहे. मग ते ऐका सगळं. जेव्हा आपला जीव जातो ना शरीराच्या बाहेर तेव्हा त्याची झाग जाते की अरे बाप, मी एवढे दिवस या शरीरात राहिलो पण मला याची किंमत नाही कळाली. या शरीराचा उपयोग करून घेता आला तर माणसाला अमर होता येतं, चंद्र सूर्य तोपर्यंत कीर्ती ठेवता येते, कुटुंबाला परिवाराला साक्षी देव होता येतं, संत होता येतं, राजा होता येतं, काही पण होता येतं. पण तुम्हाला शरीराचं महत्वच कधी कळालं नाही. मग तो जीव त्या शरीराला जाऊन पुन्हा 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 लगडतो, मिठ्या मारतो, परंतु त्याच्यात आत जाता येत नाही. कारण हा श्वास परमेश्वर चालवत असतो. जरा ध्यानात ठेवा. वृक्षाच्या पाने हले ज्याची सत्ता. तो श्वास आत येतो तर तुम्ही आहे आणि बाहेर गेला की मृत्यू आहे. हा क्षणाक्षणाचा मृत्यू आपण अनुभवत असतो. रोज श्वास आत येतो, बाहेर जातो, आत येतो, बाहेर जातो. बाहेर गेला आणि बाहेरच थांबला, तुम्ही त्याला मृत्यू म्हणता. तो बाहेर थांबलेला जीवात्मा त्या शरीराच्या झोंबत असतो पण त्याच्या लक्षात येतं की मी याचा खूप उपहास केला. शेवटी त्याला काही करता येत नाही. जीव पुण्यात जाऊ, मुंबईत जाऊ, ते प्रेताबरोबर आपल्याच गावात येतं आणि मग त्याला सगळे दिसतेत. कारण तो सूक्ष्म शरीरात असतो. माणसाला 4 शरीर असतात. हे पंचमहाभूताचं शरीर आहे, हे जड आहे, याच्यात काही नाही. कापलं तर रक्त मांस हाड सापडेल तुम्हाला. याच्यात कुठेही मन दिसणार नाही तुम्हाला. जग इतकं हुशार झालं, जगाला सगळे एक्सरे करता आले पण कोणाच्या मनात काय चाललं याचा एक्सरे अजून करता आला नाही. कारण ते सूक्ष्म शरीरात आहे. त्याला सूक्ष्म शरीर ज्याच्यामुळे मिळतं त्याचं नाव आहे लिंग देह आणि लिंग ज्याच्यामुळे मिळतं त्याचं नाव आहे महाकारण देह. असे 4 देह असतात माणूस. स्थूल शरीर पडल्याच्या नंतर मुलं बाळ, लेकरं बाळ सगळे जमा होतात आणि मग त्याला तहान लागते. कारण तो कधी तास 10 तास 5 तास त्याला जेवण भेटत नाही, तहान भेटत नाही. मग ते पाणी पाजण्यासाठी त्याचा जीव ज्याच्यात असतो ना, तो मोठा मुलगा असो का लहान मुलगा असो, तो डोक्यावरती घट घेतो, असा खांद्यावरती 3 प्रदक्षिणा करतो. त्या प्रदक्षिणा असं सांगतात की स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ, बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या तुझ्या अवस्था होत्या पण तुझ्या लक्षातच आल्या नाही. अवस्था बदलली आता.
तिसरा येडा झाला की तो मुलगा असा त्या दगडाने त्याला ठोका मारतो आणि छिद्र पाडून पाणी आलं की तो घट सोडून देतो, बोंबलतो की बाबा हा देह पंचमहाभूताचा होता, हा घट फुटला आणि तुमचा माझा संबंध तुटला, तुम्ही आता पुढच्या प्रवासाला जा. पण ते नाही जात, त्या दगडावरती बसून राहते. त्याला आश्मा असं म्हणतात. त्या दगडाला कापडात बांधून 10 दिवस एका बाजूला ठेवावं लागतं. 10 इंद्रिय असल्यामुळे त्याचा 10 दिवस विधी केला जातो. 13व्या दिवशीचा विधी केल्याच्या नंतर त्याचा प्रवास सुरू होतो. पण लक्षात ठेवा, पुढं तुम्ही केलेलंच काम येतं, जेवण भेटत नाही. कर्माचा हिशोब 12 महिने लागते हिशोब व्हायला. इतक्या सुखासुखी होत नाही. मोठी सोसायटी नाही, बरे वाईट कर्म चांगले अमुक तमुक एकदम होत नाही हिशोब. मग का 12 महिने लागतात? तर सूर्याची किरण 12 आहेत आणि त्याला राशी असं म्हणतात. मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क. कोणत्या राशीने आपण माईच्या पोटात आलो आपल्याला माहिती नसतं आणि कोणत्या किरणाने आपण उत्सर्जित झालो हेही आपल्याला माहिती नसतं. म्हणून 12 महिन्याच्या त्याच तिथीला परत वापस यावं लागतं. म्हणून त्याला मास असं म्हणतात. त्याला जे लागतं आवडतं ते आपण जीव देतो, तेवढ्यावरती तो जीव पुन्हा महिनाभर राहतो. आणि असे 12 महिने झाले की उद्याचा हिशोब होतो. म्हणून आजच्या दिवशी पुन्हा वहिनी इथं आलेले आहेत. आपल्याला दिसत नाही पण त्यांना सगळं दिसतंय की माझ्या मुलांनी कीर्तन ठेवलंय, माझ्या मुलांनी वारकरी बोलावले, हे कीर्तन भजन विठ्ठलाचं नाव घेतलं तर मेल्यावर सुद्धा उद्धार होतो, इतकं चांगलं आहे. तुमची राग झाली, ती राग जरी विठ्ठल नामाने तीर्थात टाकली तरी तुमचा उद्धार होऊ शकतो. राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी या मंत्राने कुठलाही विधी न करता जीव आत्मा याची भेट होऊ शकते. म्हणून आज भजन कीर्तन इथे बसलेले आहेत ते ऐकतायत आता. आणि आपला जे गो झाला, आपण आरती केली की पुढच्या प्रवासाला त्यांना जावं लागणार आहे. तो प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आज तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने भगवंताची प्रार्थना करूया, कारण या जन्मातून सुटका होण्याशिवाय देवाच्या नावासारखं जगात दुसरं कोणतंही साधन नाही. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जा तेची तिरी सरेल. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. बंधन तुटत रामकृष्ण हरी मंत्राने. म्हणून या मुलांनी आज हरिकीर्तनाचं आयोजन केलं. पाटील वहिनी तुमच्याकडे पाहत आहेत. राजेंद्र, बाळासाहेब आणि इजे कुठे? मला पाहायचे. वर हात करा. इकडे या, इकडे या, बसा बसा. वेळ आहे 5 मिनिट आपल्याला. ऐका, आता मातोश्रीचं शेवटचा अंत्येष्टी संस्कार वर्ष पुण्यस्मरण होते. बसा वर, बसा बसा. मोठं कोणी तुमच्यात? तुम्ही. तुम्ही मधले, तुम्ही लहान. ऐका माझं बोलणं. आई बसलेले आहेत तिथे, त्या सगळं पाहतायत. तुम्हाला खरं सांगू, बायकोचा जीव फक्त तिच्या नवऱ्यातच असतो. तुम्ही मनात फक्त एवढं आणा की आम्ही त्यांना कधी अंतर देणार नाही, त्यांना विचारल्याशिवाय कधी काम करणार नाही. तुझे संस्कार आम्हाला दिले ते मी सगळे करीन, इतकं मनात आणलं की तो जीव सुटतो. बाकी दुसरं काही नसतं मनामध्ये. ज्या तिन्ही सून आहेत ना, त्या मनालाच नुसत्या सून आहेत. या सासू सुनासारखं नातं जगात पाहायला भेटणार नाही. लेकी पेक्षाही जास्त त्यांना लेक नव्हती, पण ह्या तिन्ही पुरी त्यांनी सुनाच मानल्या. त्यामुळे तुम्हाला तिघीलाही मी असं सांगेल की आता वहिनीला वाट लावायचं शेवटच्या क्षणाला. मनात आणा की जोपर्यंत माझे तुमचे पती या ठिकाणी आम्ही इतकं सुद्धा दुःख होऊ देणार नाही. त्यांचं जेवण, त्यांचं झोपणं, त्यांचा आजार, जे जे गोष्टी असतील ते आम्ही पूर्णपणे करू. तेव्हा जीवाची मुक्तता होत असते. कारण नीट आहे का, बाईला नवऱ्याशिवाय जगात कोणी नसतं. तिचा परमेश्वर असतो आणि तुमचाही परमेश्वरच आहे. नीट आहे का? माझ्या आईचा देव कृपाळू माधव, हा तुमच्या आईचा देव आहे, वहिनीचा देव आहे, तुमचा देव आहे. सांभाळी विनयाला
पापण्याच्या पंखी. अरे मायबाप कसे असतात माहितीये तुम्हाला? ह्या दोन्ही पापण्यासारखे, ही वरची पापणी आणि खालची पापणी. ऍक्टिव्ह 24 तास जन्म झाल्यापासून शेवटचे डोळे लागलेपर्यंत ह्या दोन्ही पापण्या, ह्या बुबुळाला कचरा जाऊ नये, घाण जाऊ नये, वाईट होऊ नये, कोणाच्या नादी लागू नये, बर्बाद होऊ नये म्हणून ह्या पापण्या जशा सांभाळीत असतात ना, तसं माय आणि बाप दोन्ही पापण्या आपल्याला सांभाळीत असतात. सांभाळे विनयाला पापण्याच्या पंखी, कमळाच्या अंकी गुंगा जैसा माझ्या आईचा देव कृपाळू माधव. माऊलीच्या जैसे कडेवरी मूल, माऊलीच्या जैसे कडेवरी मूल, वेदीवरी फुल झोके घे माझ्या आईचा देव कृपाळू माधव. माझ्या आईचा देव कृपाळू माधव, कृपाळू माधव. मनातून आईचं स्मरण करा, चेहरा आठवा. इतकं सुंदर रूप, तुम्हाला काया दिली, तुम्हाला माया दिली, तुम्हाला प्रेम दिलं. आयुष्यभर तुमच्या नजऱ्यावर, इशाऱ्यावर रात्रंदिवस लोकांची तुमची मन सांभाळीत या देहबंधनातून त्या आज मुक्त झाल्या. फुलासारखं जीवन जगल्या, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये गेल्या. ते वर्णन मी कसं करणार? सारी पृथ्वी कागज करू, 7 समुद्र साही करू, पर्वत करू, लेखनी करू वनराय. सारे गुण लिखा जाय, तरी माता गुण कभी न लिखा जाय. कुणाला, कवीला, कीर्तनकाराला, माणसाला, व्यक्तीला, नेत्याला माईचे गुण सांगता येत नाही, ते अनुभवायचे असतात. आणि माईचं दुसरं रूप तुमच्या हवाली करून गेल्या. ते आज जाता आलं देहबंधनातून. या जीवाला सांभाळा. लय स्वाभिमानी आहे, लय प्रेमळ आहे, निष्कलंक आहे. या चारित्र्यवान घराण्यात तुमचा जन्म झाला. आज तुम्ही तुमच्या आई वडिलाचं नाव, तुमच्या आईच्यासाठी ते नाव यमुनाबाई बबनराव खेडकर हे तुम्ही आज हरित चिंतनानं विश्वराशी नातं जोडलं. आता विश्वराच्या चरणाशी त्यांना जागा मिळण्यासाठी आपापल्या जागेवरती बसूनच मनामध्ये ध्यान करा आणि प्रार्थना करा. प्रार्थनेनं जीवन बदलतं, प्रार्थनेने संकट कमी होतात, प्रार्थनेनं वैमनस्य संपतं. कोणाच्याही पुढे हात जोडला ना, साहेब सोडून द्यावं, असं केल्यावर मोठी मोठी माणसं सुद्धा सोडून देतात. जग सुद्धा सोडून देतो, भगवंताई सुद्धा सोडून देतो. ती प्रार्थना करूया. हरिः ओम. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा घृतः कस्य शुद्धनं. हे आई, हे वहिनी, तुझी या संसारात किंचितही आशा ठेवू नकोस. तुझ्या पाठीमागे तुझ्या देवाला आम्ही फुलासारखं जगू, पापणीसारखा जीव लावू, शेवटच्या क्षणापर्यंत दक्ष असू. तुमचं कशातही मन न ठेवता तुम्ही भगवंताच्या चरणाशी लीन व्हा. आम्ही सगळा संसार तुमच्या पाठीमागे आनंदाने करतो. ते तुमचे आमच्यावरती केलेले संस्कार आहे. आम्ही पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आज आम्ही तुमच्यासाठी हरिभजनाचा कार्यक्रम ठेवलाय, अन्नदान ठेवलंय. तुमच्या स्मृतीसाठी आम्ही कधी तुम्हाला विसरणार नाही. तुमचं स्मरण ठेवू. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे आई, शक्ती कुठेही जरी असली तरी ती परमात्म्याची परमशक्ती तूच आहेस. तूच आम्हाला जन्म दिलास, लहानचं मोठं केलंस. हे मा, पुन्हा पुन्हा आमच्या कुळामध्ये ये, आमच्या घरात ये, नातीच्या रूपात ये आणि पुन्हा या संसाराशी तुझं नातं आणि आमच्याशी नातं कधी तुटू नको. या जन्मात, पुढच्या जन्मात, जन्माजन्मात तुझं प्रेम आम्हाला मिळावं. यासाठी द्यो शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, आप शांती, अग्नि शांती, वायु शांती, ब्रह्म शांती, कर्म शांती, वास्तुदेवता शांती, ग्राम देवता शांती, कुलदेवता शांती, जन शांती, मन शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. हरि ओम. शांती शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली.
सुना मुले नातू नाती आणि पाटील मस्त आरती करा मनात आणा हा सगळा परिवार सुखानं ठेवला ना सांगा तुझी ये संगती तुझ्यामुळं आमच्या संसारात सगळी सुख मिळाली तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि तो आशीर्वाद निश्चितच राहील आशीर्वाद मिळतो तो नामचिंतनानं ते नामचिंतन कसं करायचं सगळ्यांनी विठ्ठल जय